अजब रमा राघवची जोडी। गिरीश गिरीश थांब। हे दार असंच राहू देत। हे दार लावायचं नाही। आता हा दरवाजा तेव्हाच बंद होईल जेव्हा रमा ह्या घरी परत येऊन हा दरवाजा स्वतःहून लावून घेईल। निघ। आत्या येते मी। वहिनी वहिनी येते मी। श्रुती येते मी। चला बाबा। चल बाई चल। तुम्ही कुठेही जाणार नाही। तुम्ही याच घरात राहणार आहात। गजानना, अरे काय चाललंय तुझं? मी एखादा निर्णय घेतला असेल तर त्यामागे काहीतरी कारण। अरे, बस। आता मला या विषयावर तुझ्याशी अजिबात वाद घालण्याची इच्छा नाही। घरातल्या कुणालाही माझा निर्णय पटला नसेल तर आत्ताच सांगा। मग यापुढे मी कुटुंब प्रमुख म्हणून कुठलेही निर्णय घेणार नाही। अहो तुम्ही काय एवढे टोकाचे निर्णय घेताय? आबा हो तुमच्याशिवाय घरातलं पानही हलत नाही। हो पूजा, मीही भ्रमात होतो, पण आता माझे डोळे पूर्णपणे उघडले आहेत। माझा निर्णय मान्य नसेल तर मी माझ्या दुसऱ्या निर्णयाची घोषणा करतोय। मी जर या घरात कुटुंब प्रमुख म्हणून राहणार नसेल तर मी या घरातही राहणार नाही। मी माझा मुक्काम घराच्या मागच्या अडगळीच्या खोलीत हलवेन। अहो काय करताय तुम्ही? स्वतःला त्रास करून घेण्याच्या नादात आम्हालाही त्रास देताय असं वाटत नाहीये का तुम्हाला? बस करते गे। यापुढे मला या विषयावर कोणाचं काही ऐकायचं नाही आणि कोणाशी काही बोलायचं नाहीये। काय आहे? तुम्ही दोघांनी काय लाज बी सगळी गुंडाळून ठेवली का? गजानन थांबा म्हणाला आणि तुम्ही थांबलात। हा, आपलं बस्तान बसवायला तयार। पाहुणे म्हणून आलात ना, स्वतःचा मान ठेवा आणि पटकन उठा आणि निघा। उचला आपलं चंपू का आणि निघा। चला। थांबा। रमा, आजी प्लीज यांना आता जायला सांगू नका। यांना इथे राहू द्या। अंकल गुरुजींना हे इथे राहायला हवेत ना। त्यांचा शब्द मोडून ह्यांना इथनं जायला सांगणं मला योग्य नाही वाटत आहे। प्लीज यांना इथे राहू द्या। अगं पण आजी प्लीज, अंकल गुरुजींच्या मनाविरुद्ध काही करणं आता मला पटत नाही। त्यांचं मन नको दुखवायला आणि त्यांनी ह्यांना शब्द दिलाय ना, मग त्यांच्या शब्दाखातर ह्यांना इथे राहू द्या प्लीज।